Welcome students. So now we are going to discuss to solve about the activity number 31st and it is for 9th class subject English. So at first you can see here the activity is language learning games. So in the last video also we have learned some games which are related to the language study. Again we are going to learn some games here. The learning outcome or learning competency statement is participates in language games and activities for language learning. तुम्हाला ज्या लँग्वेज लर्निंगच्या ऍक्टिव्हिटीज आहेत याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता आलं पाहिजे, हे या ऍक्टिव्हिटीचं आउटकम आहे. सो नाउ यू कॅन सी द इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स आर गिवन हियर. सो लेट अस रीड दिस इन्स्ट्रक्शन्स. टीचर मिक्सेस द प्लेइंग कार्ड्स अँड आस्क स्टुडंट टू कलेक्ट वन लेटर कार्ड ईच. शिक्षक काय करणार आहेत, जेव्हा तुमचे क्लास चालू होतील तेव्हा शिक्षक तुम्हाला एका शीट्सवर काही लेटर्स लिहून ते तुम्हाला देतील. टीचर आस्क 3 स्टुडंट टू कम अप अँड चूज 2 कार्ड्स ईच. राईट लेटर्स ऑफ देअर कार्ड्स ऑन बोर्ड. आणि हे चिट्स एका ठिकाणी ठेवल्यानंतर 3 विद्यार्थ्यांना शिक्षक बोलवतील आणि या 3 विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, प्रत्येकाने कमीत कमी 2 लेटर त्यामधले चूज करायचे आहेत आणि हे लेटर त्यांनी जे निवडलेले आहेत ते ब्लॅकबोर्डवर लिहायचे आहेत. देन टीचर विल डिवाइड द स्टुडंट्स इनटू स्मॉल ग्रुप्स ऑर पेअर. याच्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना स्मॉल ग्रुपमध्ये डिवाइड करतील. टीचर एक्सप्लेन टू द स्टुडंट दॅट यू वॉन्ट देम टू राईट सेंटेन्सेस युझिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द लेटर्स ऑन द बोर्ड. आणि फळ्यावर ब्लॅकबोर्डवर जे आता 6 लेटर असणार आहेत त्या 6 लेटरनी स्टार्ट होणारे वर्ड यूज करून तुम्हाला एक सेंटेन्स प्रिपेअर करावा लागणार आहे, ज्याला अर्थ असणार आहे. अर्थपूर्ण असं सेंटेन्स तयार करायचं आहे. टीचर एक्सप्लेन्स दॅट दे कॅन ऑल्सो यूज अदर वर्ड्स इन देअर सेंटेन्सेस बट ऑल 6 लेटर्स ऑन द कार्ड्स मस्ट बी रिप्रेझेंटेड. आता तुम्ही ब्लॅकबोर्डवर तुम्हाला 6 लेटर दिसणार आहेत, पण तुम्ही 6 पेक्षा जास्त वर्ड सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. मात्र एक कंडिशन आहे, तुमच्या ब्लॅकबोर्डवर जे 6 लेटर असणार आहेत या 6 लेटर पासून स्टार्ट होणारे शब्द तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. नाउ द इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स यू कॅन सी हियर. ईच स्टुडंट विल कम अँड कलेक्ट 1 लेटर फ्रॉम द प्लेइंग कार्ड डेक. मगाशी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी येतील आणि त्या लेटर्स मधील एक लेटर घेतील. स्टुडंट्स विल मेक द स्मॉलर ग्रुप्स ऑर पेअर टू प्ले गेम. विद्यार्थ्यांनी लहान लहान ग्रुप्स करायचे आहेत ही गेम खेळण्यासाठी. स्टुडंट्स डिस्कस इन ग्रुप्स टू फ्रेम मेक सेंटेन्सेस ऑन चूजन लेटर. राईट द सेंटेन्सेस ऑन द बोर्ड. त्यानंतर विद्यार्थ्यांना जे लेटर आले असतील ते पाहून त्यांनी त्याच्यावर आधारित एक वाक्य फळ्यावर तुमच्या ब्लॅकबोर्डवर लिहायचं आहे. द अदर ग्रुप्स लुक फॉर एरर इन ग्रामर, स्पेलिंग अँड सो ऑन. आणि जे बाकीचे ग्रुप असणार आहेत जे फक्त पाहायचं काम करणार आहेत त्यांनी याच वेळेला जे टीम फळ्यावर ब्लॅकबोर्डवर लिहित आहे त्यांचं ग्रामर, स्पेलिंग यासारखे काही एरर तुम्हाला सापडत आहेत का ते चेक करायचे. सो दिस आर द इन्स्ट्रक्शन्स. नाउ लेट्स डिस्कस अबाउट द ऍक्टिव्हिटी. नाउ यू कॅन सी द ऍक्टिव्हिटी. या ठिकाणी तुम्हाला काही लेटर दिसतील बघा, M, H, L, F, S अँड T. आपण असं सपोज करूयात की 3 विद्यार्थी आलेले होते, प्रत्येक विद्यार्थ्याने 2 लेटर चूज केले होते आणि त्यांनी ते फळ्यावर लिहिलेले आहेत. सो इट इज युअर ब्लॅकबोर्ड असं आपण गृहीत धरूया. या ठिकाणी एका विद्यार्थ्याने H लिहिलेला आहे, एकाने L आणि F लिहिलेला आहे आणि तिसरा जो विद्यार्थी होता त्याने S आणि T लिहिलेला आहे. आता याच्यानंतरचा टास्क काय आहे, तुम्हाला असं एक सेंटेन्स प्रिपेअर करायचं आहे ज्याच्यामध्ये या लेटर्सने स्टार्ट होणारे वर्ड आले पाहिजेत. या ठिकाणी तुम्हाला एक सेंटेन्स तयार करून दाखवलंय बघा. मारिया लाइक्स हर फ्रेंड्स सिंगिंग अँड टॉकिंग विथ हर. यासारखे एक सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला दिसते. अशीच ऍक्टिव्हिटी आपल्याला सुद्धा पुढे सोडवायची आहे. ती सोडवण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी काही सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. आता ही सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली नाहीये, मात्र तुमचे शिक्षक वर्गामध्ये मात्र तुमच्याकडून हे करून घेणार आहेत. काय करून घेणार आहेत, लेट अस रीड इट. टीचर फॅसिलिटेटर कंडक्ट द ऍक्टिव्हिटी ऑन बोर्ड बाय कॉलिंग अप 3 स्टुडंट विथ 2 लेटर कार्ड्स ईच. Students frame the sentences word beginning with the letter chosen. Make sure that all sentences are logical. जी ऍक्टिव्हिटी आपण आताच डिस्कस केलेली आहे तीच ऍक्टिव्हिटी तुमचे शिक्षक तुमच्या वर्गामध्ये कंडक्ट करणार आहेत आणि ही तुमची सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणतीही गोष्ट लिहिण्याची किंवा ही ऍक्टिव्हिटी सोडवायची गरज नाहीये. आता जी गोष्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात या ऍक्टिव्हिटीसाठी ती कोणती आहे, इट इज प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय बघा,
स्टुडंट्स प्ले 10 to 15 लेटर वर्ड गेम फॉर सेंटेन्स बिल्डिंग. आता 10 to 15 लेटर वर्ड गेम म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा. आता या ठिकाणी तुम्हाला लेटर्स दिसत आहेत. हाऊ मेनी लेटर्स आर देअर? देर आर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड 11 लेटर्स. आता या ठिकाणी तुम्हाला जे 11 लेटर्स दिसत आहेत, या 11 लेटर्सने स्टार्ट होणारे वर्ड यूज करून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. आता याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहेच, पण हे उत्तर पाहण्या अगोदर प्रत्येकानं काय करा, हे लेटर यूज करून तुम्हाला स्वतःला सेंटेन्स तयार करता येतंय का ते पहा. सो हाऊ कॅन वी create one sentence by using these letters? Like this: there was a tiger in the forest who was in search for his first prey because he was hungry at that time. So I have covered all these letters here. You can see yes is I have taken, wait a minute, yes is here in the search. F हा इथं तुम्हाला दिसतोय बघा फॉरेस्ट मध्ये. P कुठं आहे, तर या ठिकाणी असेल बघा P प्रे, इट इज फॉर प्रे. सर यासारखे प्रत्येक लेटर साठी एक वर्ड मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि एक सेंटेन्स तयार केलेला आहे. देन नेक्स्ट लेटर्स, देर आर आय थिंक 15 लेटर्स आर हिअर. आता या 15 अक्षरांपासून एक वाक्य आपल्याला तयार करायचं आहे आणि ते कसं करू शकतो, तर या ठिकाणी मी करून दाखवलंय. द मॅन हू वॉज वर्किंग इन ए कार फॅक्टरी वॉन्टेड अ लीव येस्टरडे बट हिज एम्प्लॉयर डिडंट ग्रँट हिम लीव दॅट डे बिकॉज ही वॉज आउट ऑफ टाउन. या ठिकाणी पण सेम केलेलं आहे. आता प्रत्येक वाक्य मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत नाही, कारण तुम्ही स्वतः चेक करू शकता की या प्रत्येक लेटर पासून स्टार्ट होणारे शब्द कुठे आहेत. देन थर्ड सेंटेन्स, देर आर सम लेटर्स अगेन, देर आर 15 लेटर्स अँड आय मेड वन सेंटेन्स ऑल्सो हिअर. दे डोंट नो हाऊ टू वर्क हार्ड इन द फार्म बिकॉज दे डिडंट लर्न टू डू इट वेन दे वेर स्मॉल चिल्ड्रेन अँड नाव दे कांट लर्न इट ॲज देर इज नो वन टू टीच देम इन दिस ग्रीन फार्म. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, जे वाक्य आहे ते मी थोडे वाढवलेले आहेत. कशामुळे, तर या ठिकाणी मी कंजंक्शन यूज केलेले आहेत, मी क्लॉज यूज केलेले आहेत आणि 2 ते 3 सेंटेन्सेस मी एकत्र करायचा प्रयत्न केलाय आणि म्हणून मी या सगळ्या लेटर्सना एकाच ठिकाणी घेऊ शकलेलो आहे. अजून काही एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे आहेत तुमच्या वहीमध्ये. सो I have these letters. From these letters I have prepared this sentence. You should do your work in time, which will help you in your upcoming career and which will provide you a good future. So you will become so happy and wealthy at end. Then for these letters I have prepared. Yesterday we went for trekking at hill station which was very steep and very dangerous to climb. But we managed to climb as we were practiced it more and more when we were in the training center at Goa. Then last example I have taken here. Everyone should respect our elders as they teach us how to live and also they guide us when we face any problem in our daily life because they have a great treasure of experience as well as wisdom to tackle any bad condition which youngsters don't have. So you also can make bigger sentences by using such word like because, which, that, as well as, so, or यासारखे कंजंक्शन यूज करून तुम्ही सुद्धा मोठे सेंटेन्सेस किंवा कंबाईंड सेंटेन्सेस तयार करू शकता. आता यानंतर पुढे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी तुम्हाला काय सांगितली बघा. स्टुडंट्स प्रॅक्टिस व्हेरियस सेंटेन्स बिल्डिंग गेम अँड ऍक्टिव्हिटी अवेलेबल ऑन इंटरनेट. तुम्ही इंटरनेटवर जाऊन अजून अशा काही सेंटेन्स बिल्डिंग गेम आहेत का हे सर्च करायचं आहे आणि त्या सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला लिहिण्याची काही गरज नाहीये. जी ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला मगाशी सोडून दाखवली तीच तुम्ही तेवढी तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहे. आता इव्हॅल्युएशन काय बघा. मूव्ह अराउंड द ग्रुप्स अँड हेल्प व्हेअर नेसेसरी. ही ऍक्टिव्हिटी सोडवत असताना तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये ज्याला गरज असेल त्याला मदत प्रोव्हाइड करायची आहे. हॅव इच पेअर ऑफ स्टुडंट्स राईट देअर सेंटेन्सेस ऑन द बोर्ड. प्रत्येक पेअरने प्रत्येक ग्रुपने आपले सेंटेन्सेस बोर्डवर लिहायचे आहेत. द रेस्ट ऑफ द क्लास लुक्स फॉर एरर इन ग्रामर, स्पेलिंग अँड सो ऑन. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बाकीचे ग्रुप काय करतील, ते एरर शोधायचं काम करतील. इफ द सेंटेन्सेस हॅव एरर्स आस्क द रायटर्स ट्राय अँड करेक्ट देम देमसेल्व्स. इफ दे कॅन नॉट इन्व्हाइट अदर स्टुडंट टू कम टू द बोर्ड अँड मेक द करेक्शन्स. जर एखादा एरर तुम्हाला सापडला तर तुम्ही लगेच त्यांना जाणवून द्या आणि त्यांना तो करेक्ट करायला सांगा. जर त्या विद्यार्थ्याला तो करेक्ट करता येत नसेल तर पुढच्या स्टुडंटला बोलवा आणि त्याला करेक्ट करायला सांगा. मेक शुअर ऑल द सेंटेन्सेस आर लॉजिकल.
जे सेंटेन्सेस तुम्ही तयार करणार आहात ते पूर्णपणे लॉजिकल असले पाहिजेत, अर्थपूर्ण असले पाहिजेत. इफ द स्टुडंट्स थिंक अ सेंटेन्स मेक्स नो सेन्स, दे कॅन चॅलेंज द रायटर्स टू एक्सप्लेन व्हॉट इट मीन्स. जर तुम्हाला असं एखादं वाक्य सापडलं जे दुसऱ्या ग्रुपनं लिहिलेलं आहे मात्र ज्याला अर्थच नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही त्या ग्रुपला चॅलेंज करून त्या वाक्याचा अर्थ तुम्ही त्या रायटरला विचारू शकता. एक सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, आजपर्यंतचे जे व्हिडिओ या ग्रुपला या चॅनलला मी पोस्ट केलेले आहे ते तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता. ओके, नाउ व्हॉट वी लर्न टुडे. या ठिकाणी आपण 5 गोष्टी शिकणार आहोत. हाऊ टू यूज डिजिटल डिक्शनरीज अँड स्टँडर्ड डिक्शनरीज ऑन द इंटरनेट, हाऊ टू लर्न प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स, how to improve vocabulary, and how to make our own digital dictionary, and last how to build sentence. या 5 गोष्टी तुम्हाला या ऍक्टिव्हिटी थ्रू भेटणार आहेत, कळणार आहेत. So we have solved today's activity. In the next video we are going to solve the next activity. Thank you.